ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या जे आपल्यासोबत आहेत, काय भावना आहे आजच्या पहिल्या दिवशी? कारण नेहमी वडिलांना सभागृहात येताना पाहिलं असेल किंवा सोबत तुम्ही आला असाल, पण आज स्वतः तुम्ही आलात सभागृहात, काय नाही? आनंदाची गोष्ट आहे, जी माझ्या आजोबांनी केलं, माझ्या वडिलांनी केलं, आईनी केलं, आज ती वेळ माझ्यावर आलेली आणि खरंच एक वेगळी नर्वसनेस म्हणावं किंवा एक्साइटमेंट म्हणावं, चांगली एक फिलिंग आहे की आज आनंद होतो. काय नेमकं सभागृहात येताना काय मुद्दे समोर डोळ्यासमोर ठेवलेले आहेत तुम्ही, काय नेमकं मुद्दे? सभागृहात अजून तरी भरपूर काही शिकायचं आहे, पण नक्की आपल्या जनतेच्या हितासाठी, भोकर मतदारसंघातल्या लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हितासाठी जे काही असेल आणि जे काय आम्ही घडू शकू त्याचे प्रयत्न आणि प्रयास राखू. आजचा दिवस सकाळचा कसा होता? कारण सकाळी घरून निघताना थोडीशी भीती मनात असेल, सभागृहात आता तुम्ही जाताय, काय नाही? भीती नाही, पण एक चांगली एक्साइटमेंट, नर्वसनेस, एक चांगली भावना आहे. आईवडिलांनी भरपूर हिंमत आणि ताकद दिलेली आहे. तसंच आजींचे आशीर्वाद नेहमीच राहणार आहेत आणि मतदारसंघातले प्रत्येक एक कार्यकर्ता म्हणा किंवा प्रत्येक एक वोटर, त्यांचे भरपूर आशीर्वाद आहेत, तर मला घाबरायची काही गरज नाही. आजोबा आणि तुमचे वडील काँग्रेसचा संपूर्ण विचारधारा समोर घेऊन जात होते, आता तुम्ही भाजपकडून निवडून आलेलात, त्यामुळे दोन वेगवेगळ्या विचारधारा घरामध्ये पाहायला मिळाल्या तुम्हाला, काय नेमकं आता तुम्ही भाजपची विचारधारा कशी घेऊन जाणार? मला अजून भरपूर काही एक्सपिरियन्स करायचं आहे, ही माझी पहिली वेळ आहे, पण जे मी लोकांच्या हितासाठी करायचा प्रयत्न करेल आणि जे काय मी करेल असं निष्पक्ष होऊन किंवा कोणाला काही त्रास होईल, अडचण होईल असं नाही करणार, पण प्रामाणिकपणे जे आमच्या कुटुंबांनी वर्षानुवर्ष काम केलेले लोकांसाठी ते मनात ठेवून पुढे काम करेल. एक शेवटचा प्रश्न, तरुण आमदार म्हणून तुम्ही निवडून आलात, अनेक तरुण आमदार आहेत, तरुणांच्या काही प्रश्नांना प्राधान्य किंवा महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य नक्कीच मिळणार आहे, कारण काय मला त्या जनरेशनची गरज समजते. भरपूर काही प्रश्न असतील रोजगार संदर्भात म्हणावं किंवा महिलांना सक्षम करायसाठी म्हणावं, या सगळ्या गोष्टीवर माझं लक्ष असणारच आहे, शिक्षणावर माझं लक्ष असणार आहे आणि हे प्रचारात आम्ही बोललेलोच आहोत, पण हे सगळ्या गोष्टीवर नक्की काम करायची इच्छा ठेवते मी. धन्यवाद, अभिनंदन. साहजिकच आहे, अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ज्या आहेत त्या आज पहिला दिवस विधिमंडळातला आहे आणि कुठेतरी मतदारसंघासाठी वेगवेगळ्या मुद्दे जे आहेत ते सभागृहात मांडेन असं त्या म्हणतात आणि तरुणांसाठी त्याचबरोबर महिलांचे सुद्धा मुद्दे सभागृहात मांडेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई.